झी मराठी वाहिनीच्या टीआरपी मध्ये आता दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत होती. मात्र आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा टीआरपी यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सगळा प्रेक्षक वर्ग झी मराठीकडे वळताना दिसत होता. झी मराठी ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनण्याच्या वाटचालीवरच दिसत होती. मात्र झी मराठी वाहिनीच्या या आठवड्याचा टीआरपी खूप निराशाजनक पाहायला मिळाला आहे. कमळीपासून ते सावळ्याची जणू सावली या मालिकेपर्यंत सगळ्याच मालिकांच्या टीआरपी मध्ये या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली आहे. समर आणि स्वानंदीच्या लग्नाच्या सिक्वेन्समुळे विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने टीआरपी मध्ये खूप मोठी झेप घेतली होती. मात्र विवाह सोहळा संपताच या मालिकेची टीआरपी झटक्यात खाली आली. तर पारू या मालिकेने पुन्हा एकदा टॉप 5 मधून आपलं स्थान गमावलं आहे. चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीच्या या आठवड्याचा मालिकांचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या टॉप 8 मालिकांचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट. तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 2.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंगमध्ये 0.2 ने घसरण झाली आहे. तर नंबर 7 वरती आहे मागील आठवड्यात स्लॉट लीडर ठरणारी मालिका तुला जपणार आहे. मालिकेने मिळवला आहे 2.4चा टीआरपी. मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे. तर नंबर 6 वरती आहे पारू ही मालिका 2.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.3 ने मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तर नंबर 5 वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 3.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात देखील या मालिकेचा टीआरपी सेमच होता. तर नंबर 4 वरती आहे तारिणी ही मालिका 3.6च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात कमळी आणि तारिणी या मालिकेचा महासंगम होता. त्यामुळे तारिणी या मालिकेला कमळी या मालिकेमुळे खूप मोठा फायदा झाला होता. मालिकेने 4.1चा टीआरपी मिळवला होता. मात्र या आठवड्यात तारिणी या मालिकेच्या टीआरपी मध्ये घसरण झाली आहे. तर नंबर 3 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 3.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या रेटिंग मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे. तर नंबर 2 वरती आहे विन दोघांतली ही तुटेना ही तेजश्री प्रधानची मालिका. मागील आठवड्यात मालिकेने 4.0चा हायेस्ट टीआरपी रिपोर्ट मिळवला होता. विवाह सोहळ्यामुळे या मालिकेच्या रेटिंग मध्ये खूप मोठी वाढ झाली होती. मात्र आता या मालिकेच्या रेटिंग मध्ये तब्बल 0.3 ने मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मालिकेने मिळवला आहे 3.7चा टीआरपी. तर नेहमीप्रमाणेच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी. कमळी या मालिकेने 3.8चा टीआरपी मिळवला आहे. मागील आठवड्यात कमळी आणि तारिणीचा महासंगम होता. या महासंगमने 4.1चा हायेस्ट टीआरपी मिळवला होता. मात्र कमळी या मालिकेच्या रेटिंग मध्ये आता 0.3 ने घसरण झाली आहे. तरी देखील मालिकेने नंबर 1चं स्थान सोडलं नाहीये. तर हा होता या आठवड्याचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट. या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता पुढच्या आठवड्यात या मालिकेच्या टीआरपी मध्ये वाढ होते की याहून अधिक घसरण होते? झी मराठी वाहिनी स्टार प्रवाह या वाहिनीला मागे टाकून महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र पुन्हा एकदा झी मराठीकडून निराशा झाली. मात्र येणाऱ्या दिवसात झी मराठी ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी बनणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे. तेजश्री प्रधानच्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या टीआरपी मध्ये दिवसेंदिवस वाढ होऊन अचानक मालिका खाली कोसळली. मात्र तरीही मालिकेने टॉप 2चं स्थान सोडलं नाही. येणाऱ्या दिवसात ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रवाह दुपारमधील मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.